मंडळी, मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला आहे. आता थोड्याच दिवसात आयकर रिटर्न्स किंवा आयकर विवरणपत्र भरण्यासाठी लोकांची गडबड सुरू होईल. सामान्यपणे फॉर्म 16 मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनमध्ये मिळतो. अनेक जण त्यानंतर आयकर रिटर्न्स भरण्यासाठी तयारी सुरू करतात. पण मंडळी, जर तुम्ही आत्तापासूनच आयकर रिटर्न्स भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र किंवा माहिती गोळा करून ठेवलीत तर फॉर्म 16 मिळाल्यावर लगेच तुम्ही आयकर रिटर्न्स फाईल करू शकाल. यामुळे तुम्हाला आयत्या वेळी कागदपत्र किंवा माहिती गोळा करण्याची धावपळ होणार नाही आणि आयकर रिटर्न्स वेळेत भरले जातील. तर मंडळी, आज आपण बघूया आयकर रिटर्न्स किंवा विवरणपत्र भरण्यासाठी कुठकुठली तयारी करावी लागेल. ही माहिती अर्थातच आपण फॉर्म 16 मिळायच्या आधी बघतोय, त्यामुळे मी या कागदपत्रांमध्ये फॉर्म 16चा समावेश करत नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड, कारण याशिवाय तुम्ही आयकर विभागाशी जोडलेच जाऊ शकत नाही. तुमच्या कंपनीत जसं तुमचं ID कार्ड असतं तसंच पॅन कार्ड हे आयकर विभागाशी संबंधित कुठलीही गोष्ट करण्यासाठी अनिवार्य असतं. तसंच आता तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही आयकर रिटर्न्स भरू शकणार नाही. त्यामुळे तुमचं पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडलेलं नसेल तर लवकरात लवकर ते जोडून घ्या. त्यानंतर तुमचं पगाराशिवाय होणारं काही उत्पन्न असेल तर त्याची माहिती देणारी काही कागदपत्र लागतील. त्यामध्ये पहिलं आहे शेअर मार्केटच्या व्यवहारांची माहिती देणारा रिपोर्ट. यामध्ये तुम्ही ज्या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर भरत असाल त्या आर्थिक वर्षात तुम्ही शेअर मार्केटमध्ये केलेल्या व्यवहारांची माहिती द्यावी लागते. ही माहिती तुम्हाला संबंधित ब्रोकरच्या किंवा म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये मिळू शकेल. ती तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. घर भाड्यातून मिळालेलं उत्पन्न. यामध्ये तुमच्या नावावर एखादं घर असेल आणि ते तुम्ही भाड्याने दिलं असेल तर त्यातून आर्थिक वर्षात एकूण मिळणारं उत्पन्न म्हणजे घर भाडं दाखवणारं एखादं डॉक्युमेंट तयार ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही भाडं ऑनलाईन पद्धतीने घेत असाल तर बचत खात्याचं स्टेटमेंट पुरेसं आहे, ज्यामध्ये दर महिन्याला जमा झालेली घर भाड्याची रक्कम दिसत असेल. इतर व्यावसायिक उत्पन्न. तुम्ही नोकरीशिवाय इतर काही उत्पन्न मिळवत असाल, म्हणजे फ्रीलान्सिंग करत असाल किंवा एखाद्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम करत असाल तर ते उत्पन्न दाखवणारं एखादं डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवावं लागेल. हे डॉक्युमेंट तुम्हाला ती कंपनी किंवा फर्म देईल जिथे तुम्ही सल्लागार म्हणून काम करत असाल. इतर उत्पन्न. यामध्ये फिक्स डिपॉझिटचं व्याज, रिकरिंग डिपॉझिटचं व्याज, बचत खात्यातील व्याज तसंच लॉटरी किंवा रेस इत्यादीमधील उत्पन्न यांचा समावेश होतो. फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटच्या व्याजाची माहिती देणारा डॉक्युमेंट म्हणजे त्यांचं इंटरेस्ट सर्टिफिकेट, जे तुम्हाला संबंधित बँक किंवा जिथं तुम्ही ठेव ठेवली असेल ती संस्था देईल. बचत खात्यावरच्या व्याजासाठी त्याचं पासबुकची झेरॉक्स किंवा बँक स्टेटमेंट पुरेसं आहे. तसंच तुमची जेवढी बचत खाते असतील त्या सगळ्या बचत खात्यांची माहिती तुम्हाला इथं द्यावी लागेल. लॉटरी किंवा रेसमधील उत्पन्नासाठी सुद्धा बचत खात्याचं स्टेटमेंट पुरेसं आहे, कारण पैसे बचत खात्यातच जमा होतात. तर ही झाली उत्पन्नाची कागदपत्र. आता बघूया वजावटींसाठीची कागदपत्र. जर तुम्ही जुनी करप्रणाली निवडली असेल तर तुम्हाला वजावटींचा फायदा मिळतो. त्यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत आयुर्विमा, प्रॉव्हिडंट फंड ज्यासाठी तुमच्या पगारातून दरमहा पैसे कापले जातात, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, घरावर घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यामधील मुद्दलाची रक्कम तसंच एखाद्या पेन्शन फंडात किंवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली या योजनेत जमा केली जाणारी रक्कम, मुलांच्या शाळेची फी यांचा समावेश होतो. यासाठी संबंधित पासबुकाची किंवा स्टेटमेंटची झेरॉक्स किंवा मुलांच्या शाळेची फी भरल्याची पावती जवळ ठेवावी. तसंच मेडिकल इन्शुरन्स असेल तर त्याची माहिती देणारा एखादा डॉक्युमेंट, उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, घरावर घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यामधील व्याजाची रक्कम याची माहिती देणारा एखादा डॉक्युमेंट म्हणजे त्यांची बँक स्टेटमेंट. त्यानंतर बचत खात्यातील व्याजाची रक्कम दाखवण्यासाठी बचत खात्याचं बँक स्टेटमेंट किंवा पासबुकाची झेरॉक्स, मुदत किंवा आवर्ती ठेवींवरील व्याजाची रक्कम दाखवण्यासाठी त्याचं इंटरेस्ट सर्टिफिकेट आणि तुम्ही दिलेली एखादी दानाची रक्कम, ज्याला आपण डोनेशन म्हणतो, त्याचा पुरावा. डोनेशनमध्ये धर्मादाय संस्थेला दिलेल्या दानाबरोबरच तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनच्या वेळी जे डोनेशन देतात त्यावर सुद्धा प्राप्तिकरामध्ये वजावट मिळू शकते. यापेक्षाही तुम्ही इतर काही मार्गाने उत्पन्न मिळवत असाल तर त्याची कागदपत्रंसुद्धा जवळ नक्की ठेवा. आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे ही कागदपत्र त्या आर्थिक वर्षासाठी असतील ज्या आर्थिक वर्षासाठी तुम्ही आयकर रिटर्न्स भरत असाल. तर साधारणपणे एवढी कागदपत्र तुम्ही तयार ठेवली तर तुमची आयत्या वेळी धावपळ होणार नाही. यामधील सगळीच कागदपत्र पुरावा म्हणून द्यावी लागत नाहीत, किंबहुना कुठलंच कागदपत्र पुरावा म्हणून द्यावं लागेलच असं काही नाही. पण जर तुम्ही एखाद्या CA कडून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून घेत असाल तर त्यांना मात्र ही सगळी माहिती द्यावी लागते, किंवा आत्ता सांगितलेल्या कागदपत्रांमधील एखादं कागदपत्र आयकर विभागाकडून मागवण्यात आलं तर ते आपल्याकडे तयार असावं या हेतूने ही सगळी तयारी तुम्ही करून ठेवू शकता.
तर मंडळी आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.